नमस्कार, पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत। मी महाराष्ट्र प्रतिनिधी राजू परदेशी। आज आपण धुळ्याच्या माध्यमातून आज मिरवणूक काढण्यात आलेली आहेत, त्याविषयी आपण त्याचे जे हजरत आहेत, जे मौलवी, त्यांना आपण विचारून घेऊयात की आज जो कार्यक्रमाचा जो केलेला आहे अलावा, त्या अलावाचा जो कार्यक्रम केलेला आहे त्या निमित्त आम्हाला आपली प्रतिक्रिया काय आहे ती पुणे डिजिटल मीडियाला माहिती द्या। पुणे डिजिटल मीडियामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। ते मोहरमचा कार्यक्रम असतो। सर? माझं नाव राशिद अली। हो, अच्छा। तर आता जो आपला तिथं अलावाचा कार्यक्रम झाला, हा किती वाजता चालू करतात? हे 9 वाजता 9 वाजता हे चालू झाल्यानंतर आता जो कार्यक्रम झालेला आहे त्याविषयी रूपरेषा काय ती सांगा। आपलं नाव काय सर? परवेश शेख। परवेश शेख सर, हिंदी में बोलो ना। तो आपने जो अभी जो अपनी सवारी जो निकली है, तो ये कहाँ पर जा रही है? ये अभी यहाँ से 12 इमाम जाएगी। देन 12 इमाम से गोरपड़ी पेट से हरा झंडे वाले बाबा के उधर से फिर गोविंदा मीरा दातार से फिर गोविंदा मतलब जहाँ से निकले वहीं पे, फिर वहीं से परत फिर उधर अपनी सांगता हो वहाँ पे शाम तक। अच्छा, तो इसका मतलब क्या है, ये आप थोड़ी इसका मतलब ऐसा है कि ये अभी हमारी 15वीं पीढ़ी है इसमें। 15वीं पीढ़ी है, मतलब हमारे पंजोबा से चलते आ रही है परंपरा। ये गैब से हमारे घर में आए हुए, जिससे हमारे को ये सब करना पड़ता है, और इनके जरिए ही जो कुछ है आज हमारा सब कुछ इनके जरिए ही है। तो क्या नाम क्या बोलते हैं? इनका नाम है इमाम हुसैन। हसन हुसैन क्या बोलते हैं जी, वही मौला हुसैन। तो उसके बाद जो सवारी निकली अपनी जी, वो सवारी के बाद में अभी ये अजमेर यंग सर्कल, इनके तरफ से ये कौन सा कार्यक्रम है? ये शरबत का कार्यक्रम है। इनके तरफ से शरबत का कार्यक्रम हर साल रहता है। जी, जितने भी मिरवणूक में लोग हैं उनके लिए यहाँ से शरबत पानी सब मिलता है अजमेरी सर्कल से। अच्छा, धन्यवाद। और इसको एक्चुअल नाम जो है खलीफा पंजे से फेमस है पूरे पुणे के अंदर। पंजा, खलीफा पंजा ये नाम से इधर मशहूर है। और ये बाजीराव पेशवे के से सनद है इसको। अरे वाह, बहुत अच्छे। ब्रिटिश का पास अभी भी है। अच्छा, तब से ये अपनी खिदमत कर रहे हैं। अच्छा, पुणे में ये लाभ दिए। खलीफा पंजे से पुणे में पूरा फेमस है। अच्छा, चलेगा, शुक्रिया। अभी ये 12 इमाम के पास आपली सवारी जाईल। तर आपण जे पुढे या अजमेरी यंग सर्कलच्या वतीनं आपण इथले कोण आहात? अध्यक्ष, उपाध्यक्ष? अध्यक्ष। तर आपण या परंपरेविषयी आपण काय सांगू इच्छिता? सर, ही जी परंपरा आहे आता ह्या लोकांची 15वी पिढीची परंपरा आहे, आणि हे करण्याचा हेतू मेन म्हणजे ते इमाम हुसेनचे स्मरण आहे। म्हणजे त्यांच्या स्मरणासाठी स्मरणार्थ सवारी काढली जाते, कार्यक्रम राबवतात। अलाव्याचा अर्थ काय? अलाव्याचा अर्थ असा आहे की जेव्हा जंग छिडली होती त्या टायमाला मौला हुसेन हे एकटे होते, तर त्यांची जी फॅमिली होती त्या फॅमिलीला त्यांनी म्हणजे संरक्षणसाठी खंदक खांदली होती आणि तिथं आग पेटवली होती। जे हाय म्हणजे समोरची जी पार्टी होती त्यांनी ते फॅमिली पर्यंत पोहोचू नये म्हणून त्यांनी ते खंदक खांदले। तर त्याला लांदून आपण पलीकडे गेलोय। या धर्माचा या माध्यमातून अलाव्याचा अर्थ असा मानला जातो। अच्छा, आपलं काय अजून म्हणणं आहे? काय नाही, यंग सर्कलच्या वतीनं आपण जी आता या मिरवणुकीमध्ये आपण सामील झालोय, तर असे सर्व धर्मीयाचे लोक याच्यात सामील आहेत। या सर्व धर्म सगळे सध्या भारतात जे परिस्थिती आहे त्याच्या पलीकडे जाऊन या कार्यक्रमात सर्व जाती धर्माचे लोक सहभाग होतात। एकमेव मोहरमच असं आहे ज्यात तुम्हाला सगळे भेटणार। हे बघा, हे संजय परदेशी अनिल कावडे 25 वर्ष झाले मी यांचे परदेशी। मी राजू परदेशी। डिजिटल मीडियाच्या वतीनं आज जी मिरवणूक निघालेली आहे, राजू दादा। आपण काय बोलू इच्छिता? तुम्ही सांगा। मी 40 वर्षापासून मी येत आहे। लहानाचे मोठे आपण या सवारीमध्ये झालेलो आहे। दरवर्षी आपण हे इतकंच आनंदाने सोबत आपण या माध्यमातून निघतोय। आपल्याला नाकाची लहानाचा मोठा इज्जा इथं झालो। अच्छा, राजपूत का भी साथ है। राजपूत भी हम लोग काची हो, राजू परदेशी हो, आपा हो, सब मिलके एक साथ में पंजा लेके अभी मुलाकात हो रही है। 12 इमाम आ रहे हैं। बोल 12 इमाम की।